नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या लक्षवेधीचा विषय तोच जो आज दिवसभर सगळ्यांच्या मनात आहे. सोनं खरेदी करायचं की नाही? पुढच्या वर्षभरामध्ये आपल्याला सोनं खरेदी करता येणार की नाही? सोन्याचे भाव वाढणार, कमी होणार की आहेत तितके राहणार? हे सगळे प्रश्न प्रत्येकाच्या मनात यायला एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशवासियांना केलेलं आवाहन. एक नाही, तब्बल 9 आवाहनं पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना केली. ही सगळी आवाहनं आहेत भारतामध्ये आयात होणाऱ्या मालाशी संबंधित आणि भारताकडून खर्च होणाऱ्या डॉलरशी संबंधित. याचं प्रमुख कारण आहे पश्चिम आशियामध्ये सुरू असलेलं युद्ध. ह्या युद्धाला तुर्तास तरी अल्पविराम मिळालेला असला तरी युद्ध थांबलेलं नाही आणि युद्धाचे परिणाम तर अजिबात थांबलेले नाहीत. जगभरामध्ये हे परिणाम जाणवत आहेत. युद्ध सुरू झालं त्या दिवसापासूनच कच्च्या तेलाचे भाव प्रचंड वाढलेले आहेत. भारतासारखा देश जो 85% कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबून असतो आपल्या एकूण कच्च्या तेलाच्या गरजेच्या, अशा देशांना या युद्धाचा मोठा फटका बसणार हे निश्चित होतं. पण भारताची डोकेदुखी ही फक्त कच्च्या तेलापुरती मर्यादित नाहीये, कारण भारत ज्या ज्या गोष्टी आयात करतं त्या गोष्टींपैकी बहुतांश गोष्टींचे भाव या युद्धामुळे वाढले आणि भारताची डोकेदुखी वाढली. यात पहिल्या क्रमांकावर अर्थात कच्चं तेल आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे सोनं. आता कच्चं तेल हे न वापरून सांगणार कुणाला? कारण कच्चं तेल हे काही फक्त वाहनांमध्ये टाकण्यासाठीच आपल्याला लागत नाही. कच्च्या तेलापासून अनेक उत्पादनं निघतात ज्यावर देशाच्या अर्थव्यवस्थेतील बरेच घटक अवलंबून आहेत. त्यामुळे कच्चं तेल आपल्याला न वापरता येणं हा पर्याय नाहीये, किंवा त्याचा वापर कमी करणं हा थोडाफार पर्याय असू शकतो. पण सोन्याच्या बाबतीत तसं नाहीये. सोनं जर आपण नाही खरेदी केलं तरी ते चालू शकतं आणि म्हणून पुढचे वर्षभर किमान सोनं खरेदी करू नका असा उपाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आवाहनाच्या रूपामध्ये सांगितलंय. याच्यापेक्षा आणखीनही त्यांनी आवाहनं केलीत, जसं की सेंद्रिय खतं वापरा, कारण खतांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपण आयातच करत असतो. परदेशी जाऊ नका, परदेशी तुम्ही गेलात की तुम्ही डॉलरचा खर्च वाढवता वगैरे वगैरे. आता मुद्दा हा आहे की युद्ध सुरू होऊन 72 दिवस झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आवाहन का केलं? आतापर्यंत जी दरवाढ झाली नव्हती ती दरवाढ होणार याचे हे संकेत आहेत का? आणि जर ते संकेत असतील तर मग देशामध्ये महागाई वाढणार का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. त्यामुळे सोन्यानं जरी सगळ्यांच्या मनात रुंजी घातलेली असली तरी दुसरीकडे देश आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे का आणि त्याचे हे संकेत आहेत का? हाही प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. याच मुद्द्यावर चर्चा करायची. त्या अगोदर पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नेमकं काय आवाहन केलं या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी देशाला महत्त्वाचं आवाहन केलं. पेट्रोल डिझेलचा वापर कमी करावा, शक्यतो घरून काम करावं आणि वर्षभर सोनं खरेदी टाळावी असं मोदींनी सांगितलंय. देशाचं परकीय चलन वाचवण्यासाठी आपल्यातल्या प्रत्येकानं प्रयत्न केले पाहिजेत असं ते म्हणाले. इराण युद्धामुळे एकीकडे तेल महागलंय तर दुसरीकडे डॉलर महाग झालाय. त्यामुळे तेल, सोनं आणि खतं हे खरेदी करण्यासाठी अधिकचे डॉलर मोजावे लागतात. साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे. विदेशी मुद्रा बचाने के लिए हमारी देशभक्ति हमें चुनौती दे रही है और हमें इस चुनौती को स्वीकार करते हुए विदेशी मुद्रा को बचाना होगा. विरोधकांनी मात्र यावरून मोदींवर सडकून टीका केली आहे. गेली 12 वर्ष अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी नक्की केलं काय असा सवाल विरोधक करतायत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्स पोस्ट करून मोदी सरकारवर ताशेरे ओढले. हा उपदेश नाही, हा अपयशाचा पुरावा आहे. 12 वर्षात मोदींनी देशाला अशा स्थितीत आणून ठेवलंय की जनतेला आवाहन करावं लागतंय. काय खरेदी करायचं, काय नाही खरेदी करायचं, कुठं जायचं, कुठं नाही हे सरकार सांगते. प्रत्येक वेळी जबाबदारी जनतेवर टाकून देतात, जेणेकरून स्वतःला जबाबदारीपासून दूर पळता यावं. हा देश चालवणं आता तडजोड केलेल्या पंतप्रधानांच्या हातात राहिलेलं नाही. राहुल गांधी यांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. मोदीजींनी जे सांगितलं त्याचा जर अर्थ राहुल गांधींना कळला नाही तर आता त्यांना दोष देता येत नाही. कुठेतरी त्यांची समजच कमी आहे. पण तो जनतेला कळलाय आणि त्यामुळे जनता रिस्पॉन्ड करेल. देशामध्ये
सर्वात रिजेक्टेड नेता हे राहुल गांधी आहेत. रिजेक्टेड माल आहे. आता त्याला तुम्ही महत्व देता, आम्ही देत नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मात्र सरकारकडे रास्त मागणी केली आहे. ते आणि त्यांचा पक्ष काय करतायत ह्याचा त्यांनी काहीच विचार करू नये. म्हणजे काल ते 3 ठिकाणी गेले, तेलंगणाला गेले, बेंगलोरला गेले आणि जामनगरला गेले. प्रत्येक ठिकाणी त्यांनी पब्लिक रॅलीज घेतल्या. आता ते स्वतः चार्टर्ड फ्लाईटने जातात. तिथे गेल्यानंतर 40-50 गाड्यांचा त्यांचा ताफा असतो. तर हे करणं कितपत योग्य आहे? इतकंच नाही तर ते आता शुक्रवारी स्वीडन, नॉर्वे, UAE, इटली अशा सगळ्या परदेश दौरा ते स्वतः करणार आहेत. तर मला हाच प्रश्न पडला एक सामान्य स्त्री म्हणून की बाबा हे योग्य आहे का? प्रॅक्टिस व्हॉट यू प्रीच हे खरं असायला नको का? अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया चुकीची म्हणता येणार नाही. फक्त उपदेश देऊन चालणार नाही. सरकारमधील मंत्री आणि आमदारांनी जनतेसमोर तसा आदर्शही ठेवला पाहिजे, अशीच जनतेची भावना आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि याच सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आहेत आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी. राम सर, नमस्कार. नमस्कार. काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार काही वेळातच आपल्यासोबत असतील आणि राजकीय विश्लेषक चंद्रशेखर नेने आता आपल्यासोबत आहेत. नेने सर, नमस्कार. नमस्कार. तुमच्यापासून सुरुवात करूयात. कसा अर्थ लावायचा आहे आवाहनाचा? कारण लोक अशा आवाहनांकडे फक्त आवाहन म्हणून पाहतील याची शक्यता कमी आहे, विशेषतः जेव्हा या युद्धाला जवळपास 70 पेक्षा जास्त दिवस, 72 दिवस उलटून गेलेले आहेत. आता याच्याकडे फक्त आवाहन म्हणून पाहिलं जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे केले त्याकडे, की एक येणाऱ्या संकटाची नांदी म्हणून, भीती म्हणून पाहिलं जाईल? मला 3 शक्यता दिसतात. एक म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी मोकळी होत नाहीये हे अजूनपर्यंत दिसतंय. अनेक वेळेला अमेरिकेकडनं प्रचार होतो की सामुद्रधुनी आता मोकळी झाली, पण प्रत्यक्षात ती मोकळी होत नाहीये. ती जर मोकळी झाली नाही तर आपल्याला तेल आणि कुकिंग गॅसचं टंचाई जाणवेल हे नक्कीच आहे. आता इतके दिवस आपण चालवून घेतलं, आपण म्हणजे सरकारने चालवून घेतलं, भाव वाढवले नाहीत, पुरवठा बऱ्यापैकी व्यवस्थित ठेवला, परंतु हे असंच चालू राहील असं आपल्या जनतेला वाटायला लागलं होतं. त्यामुळे जनतेला थोडं जागृत करणं आवश्यक होतं की सगळं असं चालणार नाही, तुम्हाला थोडंसं टाईट करायला लागेल स्वतःचं बजेट म्हणजे वापर, उधळमाधळ करायची नाही, हा संदेश आहे त्यातनं. दुसरी शक्यता अशी आहे की युक्रेन युद्ध थांबेल, अशी पण एक शक्यता होती. ते थांबलं तर रशियाचा पुरवठा आपल्याला विनासायास सुरू होईल असं वाटत होतं, पण ते युद्ध सुद्धा थांबेल की नाही याबद्दल शंका आहे, कारण कालच युक्रेननी रशियावर एक भीषण हल्ला केलेला आहे. आणि तिसरी थोडीशी दुरान्वयाची शक्यता अशी आहे की या संधीचा फायदा घेऊन भारतच पाकिस्तानला धडा शिकवेल की काय, म्हणजे आपणच पाकिस्तानवर हल्ला करू की काय, अशी एक शक्यता मला जाणवते. तसं जर झालं तर आपल्याला देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणं आवश्यक आहे आणि लोकांना सेन्सिटाईज करणं ज्याला पण म्हणतात असं का तेही तुम्हाला आवश्यक वाटतंय? आहे. म्हणजे आता सगळ्या जगाची अर्थव्यवस्था ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला असं का वाटतंय की भारत आता पाकिस्तानवर अटॅक करू शकतो? म्हणजे बाय व्हॉट वे? 2 गोष्टी आहेत. एक तर पाकिस्तानने कारण नसताना भारतामध्ये दहशतवाद पुन्हा वाढवलेला आहे, तो आपल्याला दिसतोय. आता पंजाबमध्ये 2 स्फोट झाले आणि अनेक ठिकाणी स्फोट होणार नाही याची काही गॅरंटी नाही. पाकिस्तानला डॉशियर देणं वगैरे या गोष्टी समजत नाहीत, त्यांना थोबाडीत मारली तरच कळतं आणि एक दणदणीत थोबाडीत ऑपरेशन सिंदूरचा दुसरा भाग करण्याची आवश्यकता आहे. आणि लक्षात घ्या, शत्रूवर केव्हा हल्ला करतात? जेव्हा शत्रूची अवस्था दयनीय असते. पाकिस्तानकडे रिक्षात घालायला पेट्रोल नाहीये, त्या विमानात ते घालू शकत नाहीत, टँकमध्ये घालू शकत नाहीत. आता जर त्यांना चोपलं तर त्यांना एक प्रचंड मोठा दणका बसेल आणि आपलं एक त्याच्यावरती काम साध्य होईल. तर हे होणारच नाही, मला काही कोणी सांगितलं नाही की असं होईल, पण एक प्लॅनिंग मध्ये हा विषय असू शकतो की पाकिस्तानला एक पण हे आपल्याला तरी परवडणार आहे का आता? म्हणजे पाकिस्तानमध्ये तेल नाहीये मान्य आहे, पण आपल्याकडे कुठे आता विहिरी ओसंडून वाहत आहेत? आपली काय अवस्था बरी आहे का? आपल्याकडे लढाई करण्या इतकं तेल निश्चितच आहे आणि तुम्हाला वाटतं तितकं, म्हणून तर मी सांगतो की मोदी सांगतायत ते लोकांना सांगतायत की लोकांनी तेलाची उधळमाधळ करू नये, पण पाकिस्तानवरती जर हल्ला करायचा झाला तर त्याकरता आपल्याकडे तेल आहे. पाकिस्तान सारखी परिस्थिती आपली नाही. आता आपण काय केलं, त्यांचं पाणी पण थांबवलंय. पाणी नाही, अन्न नाही, वरतून हल्ला झाला तर पाकिस्तान कधी कोलमडेल सांगता येत नाही. मी म्हंटल ना, मला कोणी हे सांगितलं नाही. माझ्या मनात पाणी थांबवून पण देणे सर वर्ष झालं, कुठं पाकिस्तानमध्ये काय झालंय? ते आहेत की अजून जिथले तिथे? अहो, उन्हाळा आत्ता आलेला आहे. आता हा अतिशय सिव्हिअर उन्हाळा आहे. आताच तिथे त्राही सुरू झाली आहे. कराचीमध्ये पाण्याकरता दंगे सुरू झालेत. पूर्वी इतकं व्हायचं नाही, पूर्वी असं होत नसे.
नक्कीच बरं, ते ठीक दंगे आहे. सुरू झालेले आहेत, बातम्या येतात. म्हणजे मी काही ठीक आहे बदल ठीक तर आहे काहीच ठीक सांगत आहे नाही. ठीक आहे म्हणजे मला माहित नाही, कारण मी माझ्याही वाचनात असं कुठे नाहीये की भारताचा असा काही उद्देश असू शकतो म्हणून. एनिवेज, हनुमंत पवारजी, मला एक सांगा, काल मोदींनी आवाहन केलं, तर ठीक आहे की जेव्हा जगभरामध्ये अर्थव्यवस्थांची अशी परिस्थिती असते तेव्हा पंतप्रधानांनी असं आवाहन करणं यामध्ये वावगं काही नाहीये. टीका का सुरू केली लगेच विरोधकांनी? कविताजी, या देशामध्ये पंतप्रधान मोदी साहेबांनी काल जे आवाहन केलं देशवासियांना, त्याच्यामध्ये सोने चांदी खरेदी करू नका, हे एक महत्वाचं आवाहन होतं. राईट. या देशाचा जो एकूण जीडीपी आहे, त्या जीडीपी मध्ये सोने चांदी व्यापाराचा 7% वाटा आहे. आणि या देशामध्ये जो एकूण जीएसटी गोळा होतो त्याच्यामध्ये 3 ते 3.5% सोने चांदीच्या दागिन्यावरचा जीएसटी आम्ही गोळा करतो. तर 7% जीडीपी मध्ये वाटा असलेलं एक क्षेत्र, 3% जीएसटी एकूण जीएसटीच्या जिथं गोळा होतो ते क्षेत्र, आणि 55 ते 50 लाखापेक्षा जास्त कारागीर, कामगार, दुकानदार ज्या क्षेत्रात काम करतात त्या क्षेत्राच्या मानेवर कुऱ्हाड मारताना मोदी साहेबांना कुठला अर्थतज्ञ यांना सल्ला देत होता हे आम्हाला जाणून घ्यायचं. एक. दोन, त्यांनी सांगितलं की खाद्यतेल तुम्ही जपून वापरा, कमी खा. मला जॉर्ज ऑर्वेलच्या अॅनिमल फार्म मधल्या त्या सगळ्या प्राण्याचा जो मोरक्या होता, ज्याचं नेपोलियन नाव आहे, त्यानं केलेल्या आवाहनाची आठवण झाली. तोही शेवटी 5व्या चॅप्टर मध्ये त्या पुस्तकाच्या सगळ्या प्राण्याला लुटत असतो आणि नंतर आवाहन देतो की तुम्ही जरा अन्न कमी खावा, आपल्या सगळ्या गोठ्यामध्ये जरा टंचाई येणार आहे. खाद्यतेलावर आम्ही आत्मनिर्भर होणार म्हणाले होते मोदी साहेब 14ला. सोयाबीनचं एमएसपी वाढवू म्हणाले होते. तीळ असतील किंवा करडई असतील किंवा सूर्यफूल असतील, शेंगदाणा असेल, याचे भाव वाढवून आत्मनिर्भर होऊ म्हणाले होते. आणि आता म्हणतात की आम्ही परदेशातून खूप खाद्यतेल घेतो आणि म्हणून परकीय गंगाजळी जाते. खाद्यतेलामध्ये तुम्ही इथला सोयाबीन शेतकरी पेकाटात लात मारली, 3-3.5 हजार रुपये भाव आहे. खाद्यतेलाचे 150 रुपये भाव आहे. आणि जे परदेशातून खाद्यतेल इथं येतं त्याला आपलं भारत सरकार प्रचंड एक्साईज ड्युटी लावतं. ते ड्युटी पासूनही आता मोदी सरकार स्वतःच आपल्या सरकारचा हात झाडतायत. नंतर त्यांनी सांगितलं की शाळांमध्ये मुलांना बोलवू नका, ऑनलाईन क्लासेस घ्या. या देशामध्ये घरातून शाळेमध्ये मुलांना घेऊन जाण्यासाठीचे जे सगळे बस चालक, स्कूल रिक्षा चालक आहेत, स्कूल बस चालक आहेत, त्यांची कोट्यावधीमध्ये संख्या आहे. त्यांच्या पोटावर पाय देताना मोदी साहेबांना काहीच वाटलं नाही. मोदी साहेबांनी नंतर सांगितलं की रासायनिक खतं वापरू नका. माझ्या मराठवाड्यामध्ये सेंद्रिय शेती कोणताच शेतकरी करत नाही. भारतीय जनता पक्षाचे आमदार, खासदार, नगरसेवक यांच्या जिल्हाध्यक्षांना म्हणावं की मोदी साहेबांच्या सेंद्रिय शेतीच्या आव्हानाला मी प्रतिसाद देतो आणि उद्यापासून खरीप हंगामात जून पासून आम्ही सेंद्रिय शेती चालू करतो आणि रासायनिक खतं घेत नाही. तुम्हाला खतं देता आली नाहीत, तुम्ही सेंद्रिय शेती करा म्हणताय. इंधन तुम्हाला सिक्युरिटी देता आली नाही आम्हाला. सगळ्या जगानं आपल्या आपल्या इंधनाची सिक्युरिटी केली. चीननं 3 वर्ष इंधन गोळा करून ठेवलं, आमच्याकडे महिन्याभराचं इंधन नाही. आता म्हणताय वाहनं चालवू नका. मोदी साहेब म्हणले परदेशात जाऊ नका, परकीय चलन जातंय. अहो तुम्हीच 5 देशामध्ये जायला लागले ना मोदी. लाल बहादूर शास्त्रीजींनी ज्यावेळेस भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळेस एक वेळचं जेवण करू नका असं आवाहन केलं होतं, त्यावेळेस सगळ्या देशांना ऐकलं होतं, कारण त्यांची नैतिक उंची मोठी होती. मोदी साहेबांची उंची बघा आज, इतके मोठे ताफे घेऊन ते पेट्रोल डिझेल इंधनाची धूळदान करतायत. 3 महिने यांना जाग आली नाही. सगळ्या प्रचार सभामध्ये भाजपाचे नेते मोटारीचा धुरळा उडवत आणि डिझेल पेट्रोल घाण करत हिंडले. या देशामध्ये कुठलंही परराष्ट्र धोरण शिल्लक नाही. अर्थव्यवस्था कोविड पासून, नोटबंदी पासून, जीएसटी पासून आमची खड्ड्यात गेली आणि आता हातवरी करून उपदेशाचे डोस पाजणारे मोदी साहेब अमेरिकेच्या तालावर नसतायत. इराण सोबत पंगा घेतला, इस्रायलची नाहक आम्ही बाजू घेतली आणि आपली इंधन सुरक्षितता धोक्यात आणली. हे कुणाच्या भीतीमुळे केलं? तर इप्स्टीन फाईल मध्ये या माणसाचं नाव आहे का म्हणून ते घाबरून असं करतायत का, ही शंका शेवट करतो. अर्धा मिनिट द्या आणि ह्याच्याकडे लक्ष जाऊ नये. आता महागाई वाढणार आहे, पेट्रोल डिझेलचे भाव हे वाढवणार आहेत, महागाईनं आमचं कंबरडं मोडेल, तिकडे लक्ष जाऊ नये म्हणून हे असले भाडोतली राजकीय विश्लेषक बसतात आणि पाकिस्तानवर हल्ला करणार म्हणण्याच्या अर्ध्या चडीतल्या लाट्या काट्याच्या गोष्टी सांगतात. असल्या माणसाला बोलवत जाऊ नका. ते बोलवण्याचा अधिकार प्लीज हनुमानजी माझ्याकडे ठेवा आणि माझ्या चॅनलकडे ठेवा, तो आम्ही राखून ठेवतो. राम कुलकर्णी एक मिनिट येते ना हनुमानजी, नंतर देते. हल्ला करणार म्हणून आता सांगायचं खोटं बोलतायत. पाकिस्तानवर हल्ला हे थांबवला अमेरिकेच्या इशाऱ्यावर. ऑपरेशन सिंधूर आमच्या सैनिकांनी केलेलं याने अमेरिकेच्या इशाऱ्यावर थांबवलं आणि आता इंधनाचं संकट आले की म्हणतात आम्ही पाकिस्तानवर हल्ला करणार. हनुमानजी येते मी नंतर तुमच्याकडे. राम कुलकर्णीजी, यातल्या बऱ्याचशा मुद्द्यांना तुम्ही उत्तर द्यालच, पण एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला हा विचारावा लागेल. 72 दिवस झालेत अमेरिकेनं इराणवर हल्ला करून. 72 दिवसांनंतर हे आवाहन का, हा पहिला सवाल.
याच्यामध्ये अंतर्भूत असलेला सवाल हा आहे की 5 राज्यांच्या निवडणुका संपेपर्यंत हे आवाहन करण्यासाठी वाट पाहिली गेली का? आज अनेक जण हा प्रश्न विचारतात, त्यामुळे हा प्रश्न या चर्चेमध्ये येणं अपेक्षित आहे. आणि दुसरा मुद्दा की एकीकडे हे आवाहन जनतेसाठी करायचं, पण नेत्यांनी काय करायचं? त्या नेत्यांमध्ये फक्त या देशाचे पंतप्रधान येत नाहीत, या देशातला प्रत्येक नेता येतो, नगरसेवकापासून ते केंद्रात मंत्री असलेल्यापर्यंत. यांच्या ताफ्यांमध्ये 4 आणि 5 किलोमीटरचं मायलेज देणाऱ्या गाड्या असतात, ज्या लाखो लिटर पेट्रोल जातात, अर्थात त्या पुन्हा लोकांच्याच कराच्या पैशात ना. त्याच्यावर काहीही निर्बंध नाहीत, पण जनतेला मात्र आवाहन होतंय की तुम्ही मेट्रोनं प्रवास करा म्हणून. 40 डिग्री टेम्परेचर आहे. नाही कविताजी, आता मी आमचे सहकारी आमचे मित्र आहेत हनुमंतरावजी पवार यांचंही ऐकलं. मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काँग्रेसचं आता कसं झालंय की कुठल्याही प्रश्नावर राजकारण करायचं. देशाच्या हिताचे प्रश्न जेव्हा समोर येतात तर मला वाटतं असं की विरोधी पक्षाच्या लोकांनी सुद्धा देश हिताची भूमिका घ्यायला पाहिजे. पण राहुल गांधी स्वतः कधीच भूमिका घेत नाहीत. संसदेत डोळा मारून काही देश चालत नसतो हे लक्षात घ्यावं. तशीच भूमिका हनुमंतरावजी पवार घेतात. मला हे सांगायचं कविताजी, इराण आणि अमेरिकेचे युद्ध सुरू झाल्यानंतर राहुलजी गांधींना देशभक्ती शिकवणार का? प्रश्न विचारला, पंतप्रधान चर्चा नरेंद्रजी काय मोदी त्याच्यावर बोला यांच्या ना. सक्षम प्रश्न काय नेतृत्वामुळे विचारला, चर्चा काय आपल्याकडे त्याच्यावर बोला ना. पेट्रोल कमी कशाला पडलं नाही, देशभक्तीचे डिझेल कमी सर्टिफिकेट पडलं वाटत नाही. फिरताय तुम्ही? जेव्हा तुम्हाला कोणी सगळ्याचे अधिकार जहाज दिला? अडवले जात हनुमानजी, होते. हनुमानजी, आता मागितलेली तुमचं लोकं ऐकून आम्हाला घेतलं ना सांगताय. त्यांनी शांतपणे. हनुमानजी प्लीज, ही तुमचं ऐकून घेतलं शांत. हा पण ठीक आहे ना, मग पुन्हा देते ना मी बोलायला. प्लीज त्यांना बोलू देत. आणि राम कुलकर्णीजी प्लीज, मी विचारलेल्या प्रश्नांवर या ना, की काय का असं झालं की 72 दिवसांनंतर आपण हे बोलतोय. 5 राज्यांच्या निवडणुका संपण्याची वाट पाहिली गेली का हे आवाहन करण्यासाठी? नाही कविताची परिस्थिती अशी आहे की अमेरिका इराण युद्ध चालल्यानंतर मध्यंतरी पुन्हा शांततेचे करार त्यांचे पाकिस्तानमध्ये सुरू झाले. पुन्हा युद्ध संपल अशी आशा वाटली आणि युद्ध संपत नाही अशी आता त्याच्यात आशा मावळली. आता असं झालं की जेव्हा युद्ध चालू होतं तेव्हा आपल्याकडे तेल पुरवठा होतच होता. इतर देशाचे जहाज इराण अडवत होते, पण भारतीय जहाज कधी अडवले नाहीत हे लक्षात घ्या. त्याचं कारण आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं नेतृत्व देशामध्ये आपल्या एका जहाजावर हल्ला झाला आणि इराणच्या राजदूतांना बोलवून आपल्याला खडसवावं लागलं. हल्ला झाला, त्याला खडसवलं, पण आपल्याकडे जहाज तेलाचे रोखले गेले नाहीत, कच्च्या तेलाचे. आता परिस्थिती अशी आहे की देश जेव्हा संकटात असतो त्यावेळी देशाचा प्रमुख जनतेला तो आव्हान करतो काटकसर करण्यासाठी, शिस्तीमध्ये आणण्यासाठी. अशा प्रकारचं आव्हान मला तर काँग्रेस हनुमंत पवारांना हे सांगायचंय की जेव्हा भारत चीन युद्ध झालं असेल किंवा पाकिस्तान सोबत युद्ध झाले असेल, लाल बहादूर शास्त्रींनी सुद्धा आठवड्यातून एक दिवस उपाशी राहावं, पंडित जवाहरलाल नेहरूंनी सुद्धा काटकसर करा देशामध्ये, आणि स्वर्गीय इंदिराजी गांधींनी सुद्धा हे जेव्हा जेव्हा देश संकट आला तेव्हा कधी भारतीय जनता पार्टीनं विरोधात भूमिका घेतली नव्हती. पण आता असं आहे की राहुल गांधी यांचा हा बालिशपणा राजकारणाचा अधूनमधून देशाला पाहायला मिळतो. आता काल आम्हाला असं वाटलं की पंतप्रधानांनी फक्त बंधनं घातले नाहीत, पंतप्रधानांनी आव्हान केलंय की तुम्ही सगळ्या विषयामध्ये काटकसर करा, मेट्रोने प्रवास करा, डिझेल चा प्रवास कमी असावा, माफ करा राम कुलकर्णीजी, इलेक्ट्रॉनिक तुम्ही गाड्या माझा वापरा. मूळ प्रश्न टाळताय. राम कुलकर्णीजी, तुम्ही मूळ प्रश्न टाळताय. टायमिंग, निवडणुकांचे निकाल लागण्याची वाट पाहिली गेली का? निवडणुकीच्या निकालाचा आणि ह्या बोलण्याचा काही संबंध नाहीये. ह्याच्यामध्ये आता सुद्धा इराण जेव्हा सांगतं अजूनही, तर अशी लक्षात येते की हे युद्ध आता संपत नाही, युद्ध कदाचित पुन्हा सुरू होतं की काय, अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळं पंतप्रधानांनी आव्हान केलेले संपूर्ण देशातील नागरिकांना. आणि मी अजून सांगतो की त्यांच्या आव्हानाला या देशातील 140 कोटी जनतेनं प्रतिसाद दिलाय. नाही, जनता 140 कोटी जनता प्रतिसाद देईल. प्रश्न असा आहे की त्याची सुरुवात सरकारपासून होतीये का? तसं तर काही दिसत नाही. निश्चित सरकारपासूनच सुरुवात होती. सरकार तशा प्रकारचे सर्क्युलर सुद्धा काढत आहे. आजच राज्याचे मुख्यमंत्री स्वतः देवेंद्रजी फडणवीसांनी तशा प्रकारचं आव्हान सुद्धा सुरू केलंय. एवढंच नाही तर आमचे प्रवक्ते
आमचे आता उपाध्यक्ष यांनी आज मेट्रोने प्रवास चालू केला. ही परिस्थिती बदलाची असते हे लक्षात घ्या. आमची अपेक्षा आहे की मंत्री राहू देत राज्याचे, किमान नगरसेवकांनी तरी मेट्रोनी प्रवास केला ना तरी पण आम्हाला सगळ्यांना आनंद होईल की काहीतरी नाही तर ते काय फॉर्च्युनर शिवाय फिरत नाहीयेत कुठलेही नगरसेवक. आणि मी काय मुंबईच्या नगरसेवकांबद्दल नाही म्हणते, पार अगदी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या नगरपंचायतींचे नगरसेवक पण फॉर्च्युनर शिवाय फिरत नाहीत. त्यामुळे त्यांनी पण सार्वजनिक वाहनांचा वापर केला, एसटीचा वापर केला ना तर बरं वाटेल, म्हणजे मिळेल आम्हाला थोडीशी ऊर्जा. 100% माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे देशवासीयांना आव्हान केलंय त्याच्यामध्ये सरकार असू देत, आमच्या सरकारच्या व्यवस्था असू बघूया देत, ना, आपल्याला दिसेल. आज तर काही दिसलं तर दिसेल उद्यापासून किती नगरसेवक करतायत प्रवास ते. चला 100% बदल दिसतात. मगाशी तुमच्या 100% मुद्द्यावर हनुमंत पवारांनी बोलले की ते म्हणतात की कुठून आणलं अमेरिका आणि भारत आणि पाकिस्तानचं युद्ध. का मलाही हा प्रश्न पडला, हे मध्येच भारत पाकिस्तान कुठून आलं? इथं आपल्याला इंधन मिळायची पंचायत झालेली आहे, गॅस टंचाईनं लोक हैराण झालेली आहेत, सीएनजीचा पुरवठा होत नाहीत म्हणून आपल्याला अनेक फॅक्टरीज बंद ठेवाव्या लागलेल्या आहेत, सोनं खरेदी करू नका असं आपल्याला देशाच्या नागरिकांना सांगावं लागतंय, आणि आपण दुसऱ्या युद्धाच्या वार्ता करायच्या जे की प्रचंड महागडं असणार आहे. नाही, मला असं आहे. रावजींना मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही संभाव्य परिस्थिती ओळखून जर नाही तुम्ही नाही, काही राम भूमिका कुलकर्णी, हा नेण्यांसाठी आहे प्रश्न, त्यांच्यासाठी आहे. असं आहे की परिस्थिती परदेशात काय चाललेली आहे ही पाहून पुढे काय होऊ शकतं याचे अंदाज बांधणं हे निरीक्षकाचं काम आहे. नाही, राईट, बट तो व्हॉट इज द अंदाज बेस बांधलाय. फॉर पण इट? माझा नाही ऐकून नाही, घ्या. प्रश्न असा आहे माझा नेने ऐकून सर की याला बेस काय आहे, म्हणजे कुठल्या आधारावर तुम्हाला हे वाटलं? सांगतो ना. आंतरराष्ट्रीय बातम्या अनेक ठिकाणून आलेल्या आहेत की पाकिस्तान सध्या एका भारतावरती मोठ्या दहशतवादी हल्ल्याची तयारी करते, आणि ते जर तयारी करत असले तर आपल्यावरती दहशतवादी हल्ला होण्याच्या आधी त्यांना चपराक देणं अतिशय आवश्यक आहे. तसं करताना भारताचा स्वतःचा इकॉनॉमिक बेस सुरक्षित ठेवणं हे तितकंच आवश्यक आहे, आणि त्याकरता आपल्या देशवासियांना सेन्सिटाईज करणं. आणि हा माझा अंदाज आहे, मी म्हटलं असं मला भाजपनी सांगितलं नाही किंवा कुणीही सांगितलेलं नाही, पण माझा अंदाज आहे. मी आंतरराष्ट्रीय बातम्या बघत असतो, वाचत असतो, त्यावरनं पाकिस्तानवरती एखादा हल्ला होणं अशक्य नाहीये, आणि तो करायचा असला तर मोदींनी खरं करायला पाहिजे. काँग्रेसकडनं हे त्यांनी शिकायला पाहिजे की देशाच्या डोक्यावर कर्ज घ्यायचं आणि आपण टामटूम करत फिरायचं. नाही पण हे नेने त्यांना सर, जमत एक नाही. मिनिट, लोकांचा गैरसमज नको Oil व्हायला. bonds- नाही नाही नेने सर, नाही, एक नाही, मिनिट, गैरसमज काय? Oil bonds तुम्ही विश्लेषक म्हणून आहात, लोकांचा गैरसमज नको व्हायला. देशाचे आकडे आता माझ्याकडे नाही आहेत, पण किमान महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रावर आज किमान 10 लाख कोटींचं कर्ज आहे, जे कर्ज गेल्या काही वर्षांमध्ये वाढत आलेलं आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आलेलं आहे. विशेषतः 19 नंतर हे कर्ज मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. त्यामुळे असं आपण नको सांगूयात की हे कर्ज याच काळामध्ये वाढलं, त्याच काळामध्ये. कर्ज प्रत्येक सरकारनं घेतलेली आहेत आणि मग ती पुढे कॅरी ऑन झालेली आहेत. नाही, मला वाटतं तुम्हाला माझा मुद्दा कळला नाही. हे ऑइल बॉन्ड्सचं कर्ज काय होतं तुम्हाला माहित नाहीये. काँग्रेस सरकारने देशामध्ये पेट्रोलचे भाव वाढू नये म्हणून इराणकडनं हे कर्ज घेतलं होतं. भाजप महाराष्ट्राचं कर्ज इराणकडनं नाही घेतलेलं, हे देशांतर्गत कर्ज आहे. इराणकडनं कर्ज घेतलं, कोणाला सांगितलं नाही, आणि विचार आतापर्यंत ते कर्ज फेडत बसले होते, कारण यांनी तेव्हा भाव कमी ठेवून निवडणुका जिंकायचा पण आखला होता. हे कोणी बोलत नाही हो, म्हणून मी हा विषय काढला. पण तुमचं म्हणणं आहे इराणकडनं भारतानं कर्ज घेतलं, जे कर्ज देशाला माहितच नव्हतं. हो, कारण हे बाहेर आलेलं नव्हतं. कर्ज तुम्ही कसं घेता जे देशाला माहितच नाही? तुमचा पक्ष कसा घेतो? कविताजी, मी राजकीय विश्लेषक नेने साहेबांचा आदर करतो, आणि त्यांनी जी आता मांडणी केली त्या अनुषंगाने त्यांना 2 प्रश्न शांत चित्तानं विचारतो आणि त्यांच्या उत्तराची मी वाट बघतो. बाकीच्या माझ्या विश्लेषणाला तुम्ही वेगळा वेळ द्या. माझा पहिला मुद्दा की काँग्रेस सरकारने ऑइल बॉन्डच्या माध्यमातून कर्ज घेतलं होतं, हे त्यांचं पहिलं विधान होतं. दुसरं विधान असं होतं की भाजपा सरकार मागच्या 11-12 वर्षापासून ते कर्ज फेडत आहे. नेने साहेबांना माझी विनंती आहे, ते काय भाजपाचे प्रचारक नाहीयेत, ते प्रवक्ते नाहीयेत, ते विश्लेषक आहेत. ते बोलतायत म्हणजे काहीतरी आधार असल्याशिवाय बोलणार नाहीत. माझं म्हणणं, इराणकडून भारतानं कर्ज घेतलं ह्याचा कुठलाही सरकारी पुरावा त्यांनी द्यावा. 1. 2. 12 अर्थसंकल्प किमान या सरकारनं मांडलेले आहेत. कुठल्या अर्थसंकल्पामध्ये भारत सरकारनं काँग्रेसनं घेतलेलं इराणकडूनचं तेलाचं कर्ज फेडलं, किती रकमेत फेडलं, ह्याचे अर्थसंकल्पातले उदाहरणं द्यावे. केंद्र सरकार खिशातले गपचीप पैसे तर गपचीप त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी नेऊन देत नाही, ते आपल्या तिजोरीतूनच दिले असतील, अर्थसंकल्पातूनच दिले असतील. 12 अर्थसंकल्पामध्ये भारत सरकारनं, नेने साहेब म्हणतात असं कर्ज फेडल्याचे पुरावे द्यावे. मी त्यांची जाहीर माफी मागतो. बोला नेने साहेब. हो, मी ते पुरावे घेऊन येईन. आता माझ्या हातात ते पुरावे नाहीयेत, कारण हा विषय थोडा वेगळा होता. मला सांगायचं हे होतं, बोलताय पुरावे हातात नसताना खोटे आरोप करता काय? तुम्हाला शोभता काय खोटे आरोप करणं?
पुरावे नसताना समोर खोटे पुरावे आरोप नाहीये, करताय, शोभतं कारण का? मी माफी आता मागा. त्या पुरावे दृष्टीने नसताना तयारी बोलताय, केलेली माफी मागा. हनुमानजी राष्ट्रीय पक्षाची बेफाड बदनामी बोलू करताय, नका. माफी मागा. हनुमानजी नेने साहेब. तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही निराधार हनुमानजी बोलताय, भंपकपणा करताय, तुम्ही अँकर आहात अपप्रचार का? करताय, भंपकपणा. पुरावे कविताजी, नाही तर तोंड डॉक्टर कशाला उघडलं कविताजी, मग? हनुमानजी पुरावे नाही अँकर तर केलंय तोंड का का तुम्ही? उघडलं नाही तुम्ही? नाही, ते पुरावे अँकर नाही नाहीये, तर त्यांचा कोणता प्रश्न बरोबर नाही. करताय? एक मिनिट नेने सर, एक मिनिट, हनुमानजी एक मिनिट, हनुमानजी एक मिनिट, हनुमानजी एक मिनिट, एक मिनिट, हनुमानजी थांबा. आणि नेने सर तुम्ही थांबा. म्हणजे मुद्दा असा आहे की या चर्चेमध्ये एखादा मुद्दा येत असेल तर त्या मुद्द्याची शहानिशा करणं आणि त्याच दृष्टीनं प्रश्न विचारणं हे प्रत्येक गेस्टला अपेक्षित आहे. त्यांनी ते केलंय. जर नेने सर तुमच्याकडे आता उत्तरं नसतील तर तुम्ही सांगा की याची उत्तरं नाही आहेत. पण अपेक्षा ही आहे की जेव्हा राजकीय विश्लेषक असतात त्यावेळेस आमची अपेक्षा ही असते की राजकीय प्रवक्त्यांच्या पलीकडे जाऊन तुम्ही आम्हाला माहिती द्याल. त्यामुळे अपेक्षा ही आहे की त्याची माहिती इत्थंभूत लोकांपर्यंत, कारण लोकांचा गैरसमज, ही काही चर्चा आपल्या चौघांसाठी नाहीये, ही चर्चा सगळ्या जनतेसाठी आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर पुराव्यांसहित किंवा आपल्याकडे जी माहिती आहे ती इत्थंभूत गेली पाहिजे, इतकीच अपेक्षा आहे. चला, राम कुलकर्णीजी, शेवटचा मुद्दा तुमच्याकडनं घेऊ, कारण वेळ माझी संपत आलेली आहे. मगाशी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाला तुम्ही थोडीफार बगल दिलीत. आता मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारते की या सगळ्या आवाहनाला जर प्रतिसाद मिळाला नाही तर पुढचं पाऊल काय? निर्बंध, भाववाढ? त्यांनी माननीय पंतप्रधानांनी केलेलं आव्हान आहे, निर्बंध नाही. मुळात प्रश्न असा आहे की त्यांच्या नेतृत्वावर या देशातील सामान्य जनतेचा विश्वास आहे आणि म्हणून ते जे आव्हान करतात संकटामध्ये, ते आव्हान करतात, देशातील जनता प्रतिसाद देते. यापूर्वी कोरोना काळात सुद्धा आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. आणि म्हणून देशाला संकटातून कसं बाहेर काढायचं हे नेतृत्व जेव्हा दूरदृष्टीनं पाहतं आणि सर्वसामान्य जनता त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवते आणि म्हणून काल ठीक आहे. त्यांनी म्हणजे आव्हान केलं. तुम्हाला अपेक्षा आहे की लोकांचा या आवाहनाला प्रतिसाद मिळेल. ही गोष्ट आपण 100% मान्य करायला 100%. हवी की देशावर संकट प्रत्येक पंतप्रधानांच्या काळामध्ये येत राहिलेली आहेत. भारताच्या इतिहासामध्ये प्रत्येक पंतप्रधानांनी त्या संकटांना आपापल्या परीनं आणि आपापल्या पक्षाच्या सरकारच्या ध्येय धोरणानुसार उत्तर दिलेलं आहे. मग ते पंडित जवाहरलाल नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील, लाल बहादूर शास्त्री असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, सगळ्यांनी आपापल्या पद्धतीनं उत्तर दिलेत. आणि जेव्हा विरोधक देशामध्ये असतात तेव्हा विरोधक त्या सगळ्या पद्धतीनं प्रश्न उपस्थित करतात. त्यांचं ते काम असतं, कारण त्याशिवाय लोकशाही चालणार नाही. पण या सगळ्यामध्ये देशाचं हित हे सर्वतोपरी असतं. जर 72 दिवस युद्ध सुरू आहे आणि 72 दिवसांनंतर जर आपल्याला संकेत मिळत असतील पंतप्रधानांच्या आवाहनामधनं तर त्याबद्दलचे प्रश्न उपस्थित केले जाणार. पण त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट आपल्या सगळ्यांना मान्य करावी लागेल, हे संकट फक्त या देशापुरतं मर्यादित नाही, हे संकट अवघ्या जगाचं आहे. आणि त्यामुळं यावर जर उपाय काढायचा असेल, याला जर तोंड द्यायचं असेल तर ते कलेक्टिव्हलीच करावं लागेल, सामूहिकच करावं लागेल. आणि त्यासाठी जर लोकांचा प्रतिसाद हवा असेल तर त्याचा मानदंड, त्याचा आदर्श हा राजकीय नेत्यांना घालून द्यावा लागेल. त्यामुळे लोकांनी जर लोकलमधनं आणि मेट्रोमधनं प्रवास करा असं जर आवाहन असेल तर त्याची सुरुवात ही नेत्यांपासून व्हावी लागेल. जर नेत्यांनी हा आदर्श घालून दिला तर लोकांच्या मनामध्ये या संकटाबद्दलची आपली भावना स्पष्ट व्हायला मदत होईल. अपेक्षा करूयात की पुढच्या काही दिवसांमध्ये हा बदल दिसेल. आपण सगळेजण चर्चेत सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.